सुवरा स्वकुलतार सुता सुवरा स्वकुलतार सुता सुवरा वरुणी वाढवी दादा परब आणि हेमंत चौथे बसून वरुणी वाढवी वंश वनिता वरुणी वाढवी वंश वनिता स्वकुलतार सुवरा स्वकुलतार जनतन माता सुखविला राजू नमस्कार मित्रांनो, आज आपण राटिवडे गावात गोंजीची वाडीमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी श्री ब्राह्मणदेवाचे एक देवस्थान आहे। तर या ठिकाणी हरिनाम सप्ताह असतो। सालाबाद प्रमाणे सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी हरिनाम सप्ताह साजरा करतात। तर येथील ग्रामस्थ आणि मानकरी आपल्या सोबत आहेत, ते या सर्व उत्सवाची परिपूर्ण अशी माहिती आपल्याला देणार आहेत। नमस्कार। राठोडे गोंजीची वाडी या वाडीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आणि सालाबादप्रमाणे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो। हा सप्ताह पूर्व पारंपरिक म्हणजे आमच्या पिढीच्या अगोदरपासून हा सप्ताह आयोजित करण्यात येतो। आणि हे देवस्थान ब्राह्मणदेव राय म्हणून हे देव आमचे परिचित आहे आणि हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। हा देव ब्राह्मणदेव म्हणजे हा जलब्राह्मण आहे। जलब्राह्मण हा पाण्यातच हा पावसामध्ये तो पाण्यातच असतो। पाऊस गेल्यावर फक्त ते देवाची जागा स्वच्छ असते, पण ते पाऊस पाण्यातच असतो। त्यामुळे त्याला भरपूर लोक पाहण्यासाठी बघण्यासाठी तिथे एक राय म्हणून मानली जाते। पण ती ब्राह्मण राय मानली तिथे इतर काही चालत नाही, फक्त शाकाहारीच चालते। आणि सर्व प्रत्येक एकादशीला तिथे हरिनाम गातो आणि सर्व ग्रामस्थ येऊन भजन करतात। प्रत्येक एकादशीला भजन करतात आणि अशी पारंपरिक ही रीत चालू आहे। सर्व ग्रामस्थ आम्ही एकजुटीने एका विचाराने हा कार्यक्रम आयोजित करून कसा न वादविवाद न होता कसा गोनागोविंद चांगला कार्यक्रम याची सगळे दक्षता घेऊन कार्यक्रम सुनियोजित व्यवस्थित पार पाडला जातो। आणि ह्या वनराईत असंख्य जातीची झाडं आहेत। ह्या राईमध्ये ऐन, काजरा, जांभळ अशी मोठमोठी झाडांपासून ही वनराई ही निर्माण झालेली आहे। आणि राईमध्ये एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या ठिकाणी एक काजऱ्याचं झाड आणि एक ऐनाचं झाड असं दोन झाडं आहेत। आणि ही दोन्ही झाडं एकामेकाला मिलाप झालेले आहेत, म्हणजे एक जीव झालेले आहेत हे सांगण्याचं एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणी। आणि ते पाण्यासारखं आहे। आणि ह्या राईचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी कितीही पाणी आलं आणि केवढाही महापूर आला तरी जे आमचे या ब्राह्मण स्थळाची देवाची सामान आहेत किंवा देवस्थानाची वस्तू आहेत, ते कुठेही पाणी भरपूर आलं किंवा महापूर आला तरी ते वस्तू कुठेही वाहून जात नाही, ते आहे त्या ठिकाणीच राहतात। हे एक मोठं वैशिष्ट्य आहे। आपलं हे देवस्थान आपलं हे जागृत आहे, त्याच्यामुळे सगळे कुठलाही नवस केलं तरी हे पावन होतं आणि हे फेडण्यासाठी लोक लांब लांबसून येतात। धन्यवाद।
100 रुपयाचं पारितोषिक आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद. वेशभूषाकार श्री संतोष मिस्त्री यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद. हॅलो पाप वासना ज्वाले समती कधी उफाळेवरी कृष्ण राम कृष्ण उच्चारा राम कृष्ण उच्चारा राम कृष्ण उच्चारा राम कृष्ण उच्चारा
विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी भाग्याच्या दी उभा तो पहावी देवरी विठ्ठल विठ्ठल